नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्याच कामाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग थोडाही उशीर न करता सगळ्या सविस्तर अपडेटला सुरुवात करूया। त्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनल। या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। हा लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलं जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून, आणि या महिन्यापासून अंमलबजावणी 27,15,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर लाभार्थ्यांसाठी 408 कोटी 13 लाखांचा निधी वर्ग करण्यासंदर्भात इथं माहिती आपल्याला मिळालेली आहे। पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता निधी वितरित होण्यापूर्वी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ती अपडेट म्हणजेच काय तर हयातीचा दाखला ज्यांचा प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ तो सादर करावायचा आहे। प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सत्यापन ॲपद्वारे हयातीचा दाखला काढताना तांत्रिक अडचणी आलेल्या असल्यास लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात जाऊन जुन्या पद्धतीने कागदपत्रे सादर करून दाखल या ठिकाणी काढून घ्यावा। त्याचबरोबर दाखला जो आहे तो काढून घ्यायचा आहे जुन्या पद्धतीने। म्हणजे तुम्हाला जर या सत्यापन ॲपच्या माध्यमातून काढण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही जुन्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही या अगोदर काढत होता तशाच पद्धतीने काढून तो तहसील कार्यालयामध्ये सादर करावायचा आहे, दाखल करावायचा आहे। त्या संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। हयातीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ तलाठी किंवा तहसील कार्यालयात सादर करावा, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना सर्व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मात्र अद्यापसुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांनी या ठिकाणी हयातीचा दाखला सादर केलेला नाही। त्यामध्ये इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना हा नियम लागू आहे। आता तुम्हाला हयातीचा दाखला सादर करावायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ऑनलाईन काढता येत आहे। ऑनलाईन काढताना काही प्रॉब्लेम येत असेल तर जुन्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढून तो अपलोड करू म्हणजे तो तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी दाखल करावायचा आहे, आणि त्या संदर्भात इथं महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता हप्ता वितरण प्रक्रिया होण्यापूर्वी हे करणं गरजेचं आहे, अन्यथा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। पहा, इथं तुम्हाला मी स्क्रीनशॉट सुद्धा दाखवत आहे। स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे, आणि तिथं सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करता येणार नाही किंवा ऑगस्ट महिन्यापासून या लाभार्थ्यांना लाभ बंद करण्यात येणार आहे। ज्यांचे दाखले सादर होणार नाही त्यांना स्पष्टपणे ऑगस्टपासून अनुदान वितरित केलं जाणार नाही। तसेच 2027 या वर्षात जर तुम्ही संपूर्ण 2027 वर्षापर्यंत जर दाखला सादर केलेला नाही तर मात्र तुम्हाला योजनेतून बाद करून टाकण्यात येईल। तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नव्याने अर्ज करावा लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला योजनेतून थेट बाद करण्यात येणार आहे। लाभ योजनेचा पाहिजे असेल तर दाखला सादर करणं बंधनकारक आहे। खूप महत्त्वाची ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जे कोणी अद्यापर्यंत हयातीचा दाखला सादर करावायचे राहिले आहेत त्यांना हयातीचा दाखला वेळेत सादर करण्यास मदत होईल।